ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नाही अशी आम्हाला बातमी कळली। त्यानंतर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी सर्व भीमसैनिक गेलो असता तेथील प्रशासनाला जाब विचारला की तुम्ही बाबासाहेबांचा फोटो का नाही लावला। त्यानंतर तेथील प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ तेथे बाबासाहेबांचा फोटो लावला। त्यानंतर आम्हाला नंतर समजले की छत्रपती शिवाजी हायस्कूल ही मच्छिंद्र शिक्षण संस्थेची एक शाखा आहे। या मच्छिंद्र शिक्षण संस्थेचे संस्था अध्यक्ष माजी मंत्री राजेश टोपेच आहेत। हा शाळेच्या ठिकाणी सकाळीच ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला होता। तेथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न लावल्याची आम्हाला माहिती कळली व तो कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो न लावता कार्यक्रम संपन्न झाला आहे असे आम्हाला दिसून आले। त्यामुळे आम्ही दोन्ही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न लावल्यामुळे नाराज झालेले भीमसैनिक छत्रपती शिवाजी हायस्कूल व समर्थ सहकारी साखर कारखाना या ठिकाणी फोटो न लावल्यामुळे नाराज होऊन राजेश टोपे माजी आरोग्य मंत्री यांच्याशी संवाद साधण्यासाठी गेलो। त्यावेळी समर्थ सहकारी साखर कारखाना इथे त्यांचा कार्यक्रम होता। तो समाप्त झाल्यानंतर आम्ही त्यांना याविषयी विचारण्याकरिता गेलो। त्यावेळी समाजातील सर्व लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शाळेमध्ये व समर्थ कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये फोटो का लावत नाही। त्यावेळी त्यांनी सांगितले की यानंतर आम्ही फोटो लावू व तुम्ही कसली काळजी करू नका असे इंग्लिशमध्ये म्हणाले व आम्हाला त्याचं समाधान झाले नाही। त्यामुळे नागरिकांनी नाराज होऊन त्यांच्या विरुद्ध घोषणा दिल्या। हा प्रकार घडल्यानंतर त्यांचे बंधू सतीश टोपे यांनीही आम्हाला आर्यरवीची भाषा करून आमच्या कार्यकर्त्यावर आर्यरवीचे चढून येण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारे इथे हा प्रसंग घडला आहे। या राजेश टोपे माजी आरोग्य मंत्री यांनी आपल्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुण घेतले नाही असे आम्हाला दिसून येत आहे। त्यामुळे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। बाबासाहेबाचं नाव आम्ही जीव पण द्यायला तयार आहोत। एंट्री करून द्यायची नाही आतमध्ये गावात त्याला। आमचं वैयक्तिक फरमाईच्या गाडी वाचायचं राजेश टोपेचा जाहीर निषेध असेल। उत्तर आम्ही काय म्हणतो तुम्हाला काही बोललं का कोणी मग ते डायरेक्ट म्हणतो शूटिंग चालू आहे। बरोबर नाही ये कुठे देऊ ओके साहेब ये सांगतोय की शूटिंग चालू आहे म्हणे बोलू नका काही। मला एक म्हणायचं तुम्हाला आम्ही तुम्हाला शांत बसा थोडं। आम्ही मारायला भेटणारे माणसं मारायला पण नाही। आम्ही इथं पण राजकारणाचा विषय नाही, आम्हाला राजकारण करायचं पण नाही।